अयोध्येत प्रचंड गर्दी झाल्यानं योगी आदित्यनाथ तडकाफडकी अयोध्येमध्ये दाखल। गर्दीचं योग्य व्यवस्थापन न केल्यानं अधिकाऱ्यांवर संतापले योगी। भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल। नाशिकमधल्या महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र लढेल पण देश जिंकेल, ठाकरेंचा एल्गार। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणार, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर करणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं धैर्य, शौर्य, संयम। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना, तर रावणाचा उल्लेख करत भाजपवरही निशाणा। राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहिती आहे। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे रावण वृत्तीचे लोक आहेत। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा चौथा दिवस। आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घाला, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून 23 ते 31 जानेवारी हे सर्वेक्षण। मराठा सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी अडचणी। गोखले इन्स्टिट्यूटने बनवलेलं ॲप वारंवार पडतंय बंद। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब। आमदार पात्रता सुनावणीत साक्ष नोंदवताना जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती। रवींद्र वायकर आज ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती। वकिलांमार्फत ईडीकडे अधिकचा वेळ मागितला। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार। खासदार सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोबत जाणार। चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबई कार्यालयात। गुवाहाटीमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अडवण्याचा प्रयत्न। शहरात प्रवेश नाकारत पोलिसांनी रोखलं। काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट। पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीचं काम करताना 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक। तिघांचाही जागीच मृत्यू। वसई आणि नायगाव स्थानकामधली घटना। राज्यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या 6,70,000। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। महिला मतदारांची संख्या 3 लाखांनी वधारली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सुट्टीवर। सुट्टीमध्ये दरे या मूळ गावी मुक्काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।